हाऊ टू गेट द राईट पीपल. मग बरोबर लोकांना कसं काय कास्ट करायचं, बरोबर लोकांना कसं बरोबर लोकांची सिम्पटम्स काय असतात मी तुम्हाला सांगतो. ती लोक वेळेवर येतात शूट किंवा वेळेच्या आधी शूटला येतात किंवा ते भेटायचं म्हणलं, मीटिंग म्हणलं तर वेळेत पोचतात ती लोक. त्यांच्या बोलण्यामध्ये मॅनर्स असतात, त्यांचं वागणं खूप असं चांगलं असतं, वेल मॅनर्ड असतं, शिस्त असते त्यांच्या बोलण्यात वागण्यात. जे काय ते खरं बोलतात, जसं बोलतात तसंच वागतात. आणि अशी लोक आहे ना खूप चांगले ॲक्टर्स असतात. आता माझ्या वागण्यात आहेत काही लोक की जे जसं बोलतात तसंच वागतात आणि ॲक्टिंगच्या बाबतीत खूप म्हणजे असं चांगले वाटले मला. सिरियस म्हणजे अशा लोकांचं नाव मला रेकमेंड करावं असं वाटतं की यांना चान्स द्या, यांना तुमच्या फिल्ममध्ये घ्या. आणि मी केलंय अशा लोकांचं काम. त्यांना मी रिकमेंड केलं आणि माझ्यामुळे पण त्यांना कामं मिळालीत. अशा लोकांना पण मदत करायला काय मला वाटत नाही असं बिंदास, म्हणजे कुणाला पण वाटत नाही, मीच काय कुणाला पण वाटत. पण असं जर तुम्हाला कोण लोक भेटले खोटं बोलणारे लोक, तर तुम्ही पण स्वतः त्यांना कुठं रेकमेंड करणार नाही. आणि तुम्ही पण तसंच सांगता त्याच्याबद्दल की तो असाच आहे तसाच आहे, एवढं पण त्याला कळत नाही. तर अशा या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून तुम्ही पण तर तुम्ही पण असे चांगले रिलेशन ठेवा लोकांशी. आणि जी लोक अशी तुम्हाला सिरियस दिसतात त्यांना पण 4 जागी रेकमेंड करा की ही ॲक्टर्स चांगली आहेत, हा एडिटर चांगला आहे, हा माणूस चांगला आहे, सो तुम्ही पण रेकमेंड करा. आणि ही लोक असतात ना, पॉईंट नंबर 8, कास्ट न्यू पीपल, गिव्ह चान्स टू हंग्री पीपल. तर असे लोक असतात ते ॲक्टिंगच्या नावाने थोडेसे असे, त्यांना मनापासून ॲक्टिंग करायची असतात, त्यांना भूक असते ॲक्टिंगची. त्यांना नुसतं ॲक्टर्सबद्दलच नाही, मला अशी स्पेशल इफेक्ट करणारे लोक, म्युझिक डायरेक्टर पण असे मिळालेत की ज्यांना काम करायचं आहे. त्यांचं पैशाचं काही हे नाही, ते म्हणतात पैशाचं काय आपण ॲडजस्ट करू, पण मला काम करायचं आहे सध्या. तर असे लोक त्यांच्या बोलण्याहून पण आपल्याला बरंच कळतं की कोण सिरियस आहे कोण नाही. तर अशाच लोकांना तुम्ही कास्ट करा की ज्यांना पैशाचं कमी पण म्हणजे काम करण्याची इच्छा आहे. आणि त्यांचं पण काम तुम्ही बघा की खरंच क्वालिटी वर्क आहे का.